माझ्याकडे एक पेशंट आली होती. तिला योनी मार्गातून काहीतरी बाहेर पडत आहे असं वाटत होतं. जेव्हा मी तपासले तेव्हा तिची गर्भपिशवी योनी मार्गातून पूर्णपणे बाहेर आलेली होती. हे गर्भपिशवी बाहेर येण्याची कारणं काय? तर जेव्हा आपला मेनोपॉज होतो म्हणजे पाळी संपते, तेव्हा इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन कमी पडते आणि ते इस्ट्रोजन नावाचे हॉर्मोन आपल्या पेल्विक मसल्सला सपोर्ट करत असते. तसंच ज्या पेशंटला क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ज्या पेशंटला सततचा खोकला असतो, अशा पेशंटला ते म्हणजे मसल्स वीक होण्यासाठी जास्त मदत होते आणि गर्भपिशवी बाहेर पडण्याची जास्त शक्यता असते. हे गर्भपिशवी बाहेर पडण्याचे ग्रेडिंग्स असतात. ग्रेड 1 आणि 2 मध्ये आपण पेशंटला विशिष्ट व्यायाम, त्याची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, परत त्यांना विशेष प्रकारचं डाएट सांगून आपण ते त्यांची जी पेल्विक मसल्सची जी स्ट्रेंथनिंग आहे ती कायम ठेवू शकतो. पण ग्रेड 3 आणि 4 मध्ये आपल्याला ऑपरेशन्स करून ते गर्भपिशवी काढून त्यांची स्ट्रेंथनिंग वाढवावी लागते.